शिंदेसेना आणि भाजपामध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून 110 जागांवर विजयाचा दावा करण्यात आला. भाजपाच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक झाली. महायुतीच्या घटक असलेल्या अजित पवार गटाला मात्र बैठकीला पाचारण केलं नव्हतं. ठाण्यात शिंदेसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं त्यांनी जागा वाटपात योग्य तो सन्मान राखावा अशी अपेक्षा भाजपा नेत्यांनी व्यक्त केली आहे. पुढील बैठकीत शिंदेसेना जागा वाटपाचा प्रस्ताव देणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत 110हून अधिक जागांवर विजय मिळेल आणि महायुतीचा भगवा फडकेल. महापौर महायुतीचाच बसेल असा दावा दोन्ही पक्षांनी केला. या बैठकीत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे, पूर्वेश सरनाईक हे यावेळेला उपस्थित होते. तर भाजपाकडून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघोले हे पदाधिकारी उपस्थित होते. सव्वा तास चाललेल्या या बैठकीत महायुतीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली. बंडखोरी टाळण्याकरता दोन्ही पक्षांनी कसोशीनं प्रयत्न करायचा आणि अधिकृत उमेदवारांच्या विजयाकरता संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. ठाण्यात शिंदेसेनेकडे अधिक संख्येनं माजी नगरसेवक असल्यानं सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार ते जास्त जागांवर दावा करतील. मात्र जागा वाटपात भाजपाचा योग्य तो सन्मान राखावा अशी मागणी भाजपानं केली आहे. पहिल्यांदा निवडणूक झाली. आता 8 वर्ष म्हणजे डोक्यावरून बरंच काही गेलेलं आहे. 9व्या वर्षामध्ये ही निवडणूक सामोरी आलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे. भारतीय जनता पार्टीने तर आधीच इच्छुकांचे फॉर्म जे आहेत ते घेतलेले होते. ते 550-600च्या घरात आहेत. परंतु ज्या वेळेला एका स्तरावर, वरच्या स्तरावर महायुती करायचा निर्णय होतो तर त्याच्या अनुषंगाने पार्टीला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना जो निर्णय होईल त्याला सामोरं जायला लागतं, त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं. एक मात्र आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हालाही हे वाटणं स्वाभाविक आहे की युती ही सन्मानपूर्वकच झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आजच्या बैठकीच्या माध्यमातून ही आमची वाटचाल सुरू आहे. 50-50 फॉर्म्युला आहे का? फॉर्म्युला असा ठरलेला नाही. निवडून येण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आम्ही समोर ठेवलेला आहे आणि मला वाटते त्या दिशेने ती सकारात्मक चर्चा जी आहे ती पूर्ण होईल. आता दोन्ही पक्षांचे महापौर कोणाचा? महायुतीचा महापौर होईल. पण महायुतीमध्ये